नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. मंडळी, आपलं हृदय हे मानवी शरीराचं अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. हृदयाचं कार्य शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण जर आपल्या हृदयाच्या झडपांचे विकार जर आपल्याला जडले तर त्यांचं कार्य ते व्यवस्थितरित्या करू शकत नाही. आणि म्हणूनच हृदयाचे झडपांचे विकार आणि त्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत याविषयी आपण आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सक तज्ज्ञ डॉक्टर संतोष ढगे. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी थोडक्यात परिचय देते. डॉक्टर संतोष ढगे हे आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर आहेत. तर सन 1995 पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. हृदयाच्या झडपांचे विकार आणि हृदयांमधील ब्लॉकेजेस तसंच इतर हृदयविकार, हृदयाच्या पडद्याला पडलेली छिद्र किंवा हृदयाची कार्यक्षमता किंवा पंपिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतो ती कमी होणे, हृदयाचा आकार वाढणे, धडधड वाढणे, या सगळ्या हृदयविकारांवर ते अतिशय शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार देतात. आणि देशातील तसंच परदेशातील अनेक भागांमधून अनेक रुग्ण डॉक्टर संतोष यांच्याकडे येत असतात, उपचार घेत असतात. तसंच ग्रीस, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशांमधून सुद्धा डॉक्टरांकडे अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य परिषदांमध्ये डॉक्टरांनी आपली व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांची व्याख्यानं सुद्धा खूप गाजलेली आहेत. चला तर मग सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात हृदयाच्या झडपाच्या विकारांविषयी आणि त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत त्याविषयी. डॉक्टर, सगळ्यात आधी हृदयाच्या झडपा या किती असतात आणि त्याचे विकार होतात किंवा त्याच्यात काही खराबी येते म्हणजे काय होतं? हां, तर हृदयामध्ये एकूण 4 झडपा असतात. मायट्रल वॉल, एवॉर्टिक वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल. आणि त्याचे जर आजार म्हटलं तर स्टेनॉसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे कॉमन आजार आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये कसं असतं की ज्या झडपेला जो आजार झाला आहे त्या दोघांचं नाव याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजे काय, जर स्टेनॉसिस जर पल्मोनरी वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला पल्मोनरी वॉल स्टेनोसिस असं म्हणतात. रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पिड वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला ट्रायकस्पिड वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात. आणि प्रोलॅप्स जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला मायट्रल वॉल प्रोलॅप्स असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या झडपेला जो आजार झाला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. तर ह्याला हे हृदयाच्या झडपांचे विकार आपल्याला बघायला मिळतात. अच्छा, झडपांचे जे विकार असतात तर काही लक्षणं आपल्याला जाणवू शकतात का किंवा काही शरीर आपला संकेत देतं का? हो, नक्की. शरीराचा संकेत देतं, त्याची लक्षणं तर आपल्याला दिसतातच. आता मला यामध्ये आवर्जून सांगावंसं वाटतंय की आयुर्वेद हा हजारो वर्षापासूनचा आहे आणि त्यावेळेला जी लक्षणं आयुर्वेदामध्ये सांगितली ती आजही आपल्याला तंतोतंत बघायला मिळतात. म्हणजे श्रमजे श्वास, आयासेन श्वास म्हणजे काय, तर डिफिकल्टी इन ब्रीदिंग, डिझनिया ऑन एक्झर्शन, त्याच्यानंतर रुच्युल म्हणजे चेस्ट पेन, त्याच्यामध्ये सुद्धा तोदवत भेदवत शूल असं आयुर्वेदानं सांगितलं आहे. म्हणजे पेनिट्रेटिंग पेन्स म्हणजे टोचल्यासारख्या वेदना हे आजच्या मॉडर्न सायन्सनुसार सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तिमिर दर्शन म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणे ज्याला आपण गिडीनेस असं म्हणतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हृतगती वृद्धी म्हणजेच पाल्पिटेशन म्हणजे हार्ट रेट्स वाढणं, अशा प्रकारचे सगळी लक्षणं जी आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितले ती आजही आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर बघायला मिळणारं म्हणजे स्वेदाती प्रवृत्ती म्हणजेच प्रोफ्यूज स्वेटिंग, अशी सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये काय असतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतात असं नाही. तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता आपल्याला रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. म्हणजे काय, तर एखाद्या रुग्णाला शब्दशः 5 पावलं चालल्यानंतर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही पण रस्त्यावर हलकासा चढ सुरू झाला की त्याला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 10 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला एखादा जिना चढल्यावर त्रास होतो. म्हणजे लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. अच्छा, आता हृदयाच्या झडपांच्या विकारांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा माझ्या हृदयाच्या झडपा नीट कार्यरत आहेत की नाही, त्या व्यवस्थित काम करतात की नाही, यासाठी काही तपासण्या आहेत का, काही चिकित्सा आहेत का, तर त्या काय?
हां, तर चिकित्सा हा नंतरचा पार्ट येतो ट्रीटमेंट, पण तपासण्या जर म्हटलं इन्व्हेस्टिगेशन, तर त्याच्यामध्ये 2D इको ही सगळ्यात महत्त्वाची तपासणी असते. आणि कार्डियक सर्जनला जर आवश्यकता असेल तर TEE म्हणजे ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राफी ही तपासणी केली जाते. आता ह्या तपासण्या करतात कोण? तर कार्डिओलॉजिस्ट करतात. ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि कॉमनली केली जाणारी तपासणी म्हणजे 2D इको. आता ह्या तपासणीमध्ये आपल्याला समजतं काय, तर कोणता आजार झालेला आहे आणि तो कोणत्या झडपेला झाला आहे हे समजतं. त्याचबरोबर त्या आजाराची कंडिशन आपल्याला कळते. म्हणजे तो आजार माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे हे समजतं. आता सिव्हिअर जरी आजार असला तरी त्याच्यामधली सिव्हिअरिटी किती आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. म्हणजे काय, वेगवेगळे पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे काय तर त्या वॉलच्या ठिकाणी ग्रॅडियंट असतं, त्या वॉलच्या ठिकाणचा एरिया स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपल्याला काउंट करता येतो. त्याचबरोबर लेफ्ट ॲट्रियमचा डायमेन्शन, राईट ॲट्रियम डायमेन्शन, इजेक्शन फ्रॅक्शन, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक, ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक, एवॉर्टिक रूट, एवॉर्टिक व्हॉल्यूम, अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात ह्या रिपोर्टमध्ये. आणि ह्याचा उपयोग काय होतो तर आजाराची सिव्हिअरिटी आपल्याला समजते, पॅरामीटर्सची सिव्हिअरिटी समजते आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ह्यामध्ये काय असायला हवी हे आपल्याला समजतं. अच्छा डॉक्टर, आता तुमच्या क्लिनिकमध्ये आता हे जे झडपांचे विकार आहेत, हृदयाच्या झडपांचे, त्याच्यावर उपचार आपण काय काय देता येतात? ओके, आता त्याचे उपचार जर म्हटलं तर उपचार दोन प्रकारचे असतात. एक कुठल्याही आजारामध्ये जर आपण विचारलं तर एक ट्रीटमेंट म्हणजे एक मेडिसिन आणि दुसरं सर्जरी. ओके, तर झडपांच्या विकारांबद्दल तुम्ही जर आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आला तर तुम्हाला आयुर्वेदिक उपचार मिळतात. फक्त आता अशा प्रकारे आयुर्वेदिक उपचार देणाऱ्या वैद्यांची संख्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे, सेंटरची संख्या कमी आहे. त्याप्रमाणे मीही जेव्हा बघितलं आपल्या विषयाकडे, हृदयाच्या झडपांचे विकार म्हणजे याच्यावर बोलणारे सुद्धा फार कमीच आहे. हो, बोलणारे आणि उपचार देणारे कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. पण ज्या वेळेला रुग्ण आमच्यासारख्या ठिकाणी येतो त्यावेळेला त्याला आम्ही औषधं देत असतो. आणि जर तो कार्डिओलॉजिस्टकडे गेला किंवा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्याकडे गेला तर त्या ठिकाणी मग सर्जिकल ट्रीटमेंट्स केल्या जातात. त्याच्यामध्ये रिपेअर, त्याच्यानंतर व्हॅल्व्युलोटॉमी आणि वाल्व रिप्लेसमेंट, तर अशा प्रकारच्या ह्या ट्रीटमेंट्स ह्याच्या झडपांच्या विकारांसाठी दिल्या जातात. एक तर सर्जरी करा असं आपल्याला जेव्हा सांगितलं जातं किंवा नाही बाबा आपण औषधोपचार करून आपण या सगळ्यातनं बाहेर येऊ शकतो असं सांगितलं जातं, पण नेमकं रुग्णाला काय सुटेबल आहे, काय त्याला चालणार आहे, याचा निर्णय कसा घेतला जातो? अरे वा, खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या मनातला, रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनातला हा खरं तर प्रश्न आहे. आता याच्यामध्ये कसं होतं की जसं अगदी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे कळतं कसं मला प्रॉब्लेम आहे, म्हणजे काहीतरी लक्षणं त्या रुग्णाला दिसायला लागतात आणि ती लक्षणं दिसल्यानंतर तो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. फॅमिली डॉक्टरच्या लक्षात येतं की येस हा प्रॉब्लेम आहे आणि मग ते कार्डिओलॉजिस्टकडे रेफर करतात. मग कार्डिओलॉजिस्टकडे रेफर केल्यानंतर ते 2D इको रिपोर्ट केला जातो जो मगाशी मी सांगितलं. आणि 2D इको रिपोर्टमध्ये हे समजतं. आता समजल्यानंतर सर्जरीचा ऑप्शन केव्हा येतो, ज्या वेळेला एखादा व्याधी सिव्हिअर आहे किंवा सिव्हिअर मायट्रल वॉल्व स्टेनोसिस असा रिपोर्ट समजा जर आला किंवा सिव्हिअर पल्मोनरी वॉल्व स्टेनोसिस असा रिपोर्ट जर आला तर मग हा ऑप्शन समोर येतो. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर दोन थॉट्स आपल्याला बघायला मिळतात, दोन वेगवेगळे थॉट्स. त्यातला एक थॉट असा असतो की ओके, सिव्हिअर रिपोर्ट दिसतो आहे, सर्जरी करून घेऊया. किती दिवसामध्ये तर 3 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये सर्जरी केली पाहिजे, असा एक थॉट असतो. आता दुसरा थॉट याच्यामध्ये काय असतो की ओके, रिपोर्ट्समधले जर सिव्हिअर तर दिसतं आहे पण रिपोर्ट्समधले मागाशी जे मी सगळे पॅरामीटर्स सांगितले ते पॅरामीटर्स आणि रुग्णामधले पॅरामीटर्स याचा विचार करता ह्या रुग्णाला आत्ता तातडीनं वॉल रिप्लेसमेंट सर्जरीची आवश्यकता नाही असा एक थॉट असतो. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारचा थॉट्स असणाऱ्या कार्डिओलॉजिस्टकडे आपण जातो तेव्हा ते कार्डिओलॉजिस्ट सांगतात की आपल्याला एक 6 महिने किंवा वर्षभरानंतर आपण रिपोर्ट करूया आणि मग त्यावेळेला डिसिजन घेऊया की ऑपरेशनची आवश्यकता आहे की नाही. आता असा थॉट का आला असेल हा पण प्रश्न मनामध्ये आला पाहिजे ना. म्हणजे एक कार्डिओलॉजिस्ट सांगतायत की महिन्यामध्ये करा किंवा
3 दिवसामध्ये करा, 15 दिवसामध्ये करा, आणि एक कार्डिओलॉजिस्ट सांगतात की आपण वर्षभरानंतर बघूया आपण रिपोर्ट्स करून. का? त्याच्या पाठीमागे काहीतरी थॉट असेल ना, की का आपण ऑपरेशन पुढे ढकलतो आहे. तर याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की वॉल रिप्लेस केल्यानंतर, ती सर्जरी झाल्यानंतर तो जो वॉल आहे त्याचं एक लाईफ असतं, आणि ते असतं 10 ते 15 वर्षाचं लाईफ. म्हणजे आपल्याला काय करायला हवं की 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला तो वॉल चेंज करायला हवा. आता पहिलं ऑपरेशन हे हॅपी गो लाईफ, ओके, पण पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर त्या वॉलच्या ठिकाणी कुठेतरी एक रचनात्मक बदल, ॲनाटॉमिकल चेंजेस त्या ठिकाणी घडण्याची शक्यता असते. आणि अशा सिच्युएशनमध्ये मग दुसरं ऑपरेशन हे कम्पॅरेटिव्हली तेवढं सोपं नसतं, ओके, पण होऊ शकतं, नाही यशातला भाग नाही. पण ज्या वेळेला परत 10-15 वर्षानंतर तिसऱ्या ऑपरेशनची वेळ येते तेव्हा ते ऑपरेशन मात्र खूप रेअर होतं, खूप कमी लोकांमध्ये ते होऊ शकतं. हा थॉट त्याच्या पाठीमागे असतो. आणि मग असा विचार केला जातो की आपल्याला या रुग्णाचं ऑपरेशन आपल्याला पुढे ढकलता येईल का, टाळता येईल का. येऊ शकते. हां, कारण त्या वॉलचं लाईफच तेवढं असतं ना, त्या वॉलचं लाईफच जर तेवढं असेल तर बट ऑब्वियस तुम्हाला तो चेंज करणंच आहे, दुसरा पर्याय तुमच्या समोर नसतो. आणि म्हणून हा थॉट पुढे येतो की आपल्याला ते ऑपरेशन एक तर टाळता येते का, आणि ऑपरेशन पुढे ढकलता येते का, जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवता येते का, असा थॉट येतो. आणि असा थॉट आल्यानंतर जर तुम्हाला अशा पद्धतीने उपचार करणारं एखादं सेंटर जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते गेलं पाहिजे, की ज्या ठिकाणी तुम्हाला उपचार घेतल्यानंतर तुमचं ऑपरेशन पुढे ढकलण्याची आणि शक्यता जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ट्रीटमेंट घेतो कशासाठी, आपली लक्षणं कमी होण्यासाठी. मग तुम्ही ऑपरेशन करून लक्षणं कमी होणार असतील किंवा औषधं घेऊन नुसतं लक्षणं कमी होणार असतील तर तुम्ही नक्कीच औषधांचा विचार केला पाहिजे. मग त्यासाठी मग ढगे हेल्थ केअर सारखं आमचं क्लिनिक आहे, अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, ढगे हेल्थ केअरमध्ये या क्लिनिकमध्ये बरेच रुग्ण येत असतील हृदयांचा विकार घेऊन, झडपांचा विकार घेऊन विशेषतः. आणि मला वाटतं हे अतिशय म्हणजे निवडक क्लिनिकपैकी एक असावं जिथे झडपांवर विशेषतः उपचार केले जातात, झडपांच्या विकारांवर. तर मला एक सांगा, असं कधी झालंय का की काही ठिकाणी जेव्हा तुमच्याकडे सेकंड ओपिनियन घ्यायला लोक येतात तेव्हा ऑपरेशनचा सल्ला ज्यांना दिलेला असतो, उपचारानंतर ऑपरेशन करेपर्यंतची वेळच आलेली नाही, असं कधी झालंय का? म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे की ऑपरेशन सजेस्ट करून पण ऑपरेशन करण्याची मात्र वेळ आलेली नाही. ओके, मेडिकल सायन्समध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेणं किंवा पॅनल डिस्कशन करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. आणि मग ते ज्यावेळेला आमचं पेशंट बघतात आणि मग त्यांचं एक थँक गिव्हिंग लेटर येतं की ओके, आपण थोडंसं 6 महिने किंवा वर्षभर आपण थोडंसं पुढं ह्या रुग्णाचं हे ढकललं तरी चालेल, आणि वर्षभरानंतर आपण रिपोर्ट बघूया आणि मग आपण ठरवूया की याचं ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे की नाही. आता हे ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला मगाशी जसं तुम्ही म्हटलं, हे नुसतं व्हर्बली सांगणं ठीक आहे, पण खरंच असं घडलं का, की काही इव्हिडन्स बेस काही आहे का, तर नक्कीच गेले अनेक वर्ष आपण ह्याच्यावर काम करतो आहोत. सो काही रुग्णांची उदाहरणं मला या ठिकाणी द्यायला जरूर आवडेल. वेगवेगळ्या वयोगटातले रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी येत असतात. अगदी एक ते 1.5 वर्षाची एक मुलगी, प्रज्ञा शेळके नावाची मुलगी, अगदी 1.5 वर्षाची ती मुलगी होती. ती मुलगी माझ्याकडे, तिनं रिपोर्ट केव्हा केला होता आपण या ठिकाणी बघू शकतो, 4 जुलै 2022ला रिपोर्ट केला होता. आणि तो रिपोर्ट आहे सिव्हिअर पल्मोनरी वाल्व स्टेनोसिस. आता त्यातला सुद्धा हो आहे ना, काही रिपोर्ट आपल्याकडे आहे, आपण जरूर बघू शकतो. ओके, सिव्हिअर पल्मोनरी वाल्व स्टेनोसिसची केस, वय फक्त 1.5 वर्षाचं, आणि तिला 1 महिन्यामध्ये वॉल रिप्लेसमेंटचा सल्ला दिला होता. मग तिच्या आई वडिलांना कुठेतरी असं वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये आपण ऑपरेशन शक्यतो मुलीचं नको करायला, आणि ऑपरेशन वाचवण्यासाठी, टाळण्यासाठी जर मग शोध सुरू होतो. आणि कुठेतरी मग आमचं ढगे हेल्थ केअरचं नाव त्या ठिकाणी समजतं आणि तो रुग्ण आमच्याकडे येतो उपचारासाठी. मग ह्या मुलीला आम्ही उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षीचा 2D को रिपोर्ट कंट्रोलमध्ये आला. त्याच्यानंतर 2024ला जेव्हा आम्ही रिपोर्ट केला, तो आपण रिपोर्ट बघू शकतो. ह्या रिपोर्टमध्ये क्लिअर उल्लेख आहे माइल्ड पल्मोनरी वाल्व स्टेनोसिस. हा झाला 2024चा रिपोर्ट. त्याच्यानंतर पुन्हा 2025ला, आता जस्ट रिसेंटली ह्या ऑक्टोबरमध्ये आम्ही रिपोर्ट केला, तोही माइल्ड रिपोर्ट आला. आणि आता कार्डिओलॉजिस्टने सांगितलं आहे की पुढचे किमान 10-15 वर्ष तरी तुम्हाला ऑपरेशनची वेळ येणार नाही. पण
ह्या रुग्णांनी मेंटेनन्सची ट्रीटमेंट जर पुढे कंटिन्युअस ठेवली तर बट ऑब्वियस आहे कदाचित पुढं वर्षानुवर्ष ऑपरेशनची वेळ ह्या रुग्णाला येणार नाही. एक सिंपल आता आपण कल्पना करूया की ऑपरेशन वाचवणं किंवा पुढे ढकलण्याचं महत्व काय आहे. बर समजा ह्या 1.5 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन झालं असतं, वॉल रिप्लेसमेंट झाला असता, तर बट ऑब्वियस त्या वॉलचं लाईफच असतं 10 ते 12 किंवा 15 वर्षाचं. म्हणजे पुन्हा 15 वर्षांनी येस, पुन्हा त्या मुलीच्या 15व्या वर्षी परत रिप्लेस करायची वेळ आली असते. अगदी. पण सेकंड ऑपरेशन हे वाटतं एवढं सोपं नाही, कारण त्या ठिकाणचे अॅनाटॉमिकल चेंजेस झालेले असतात. आणि ठीक आहे तरी सुद्धा ते ऑपरेशन होतं नाही, यशातला भाग नाही. पण त्याच्यानंतर पुन्हा 25 ते 30 वर्षाच्या एजमध्ये पुन्हा ही वेळ आली असती आणि त्यावेळेचं ऑपरेशन मात्र खूप रेअरली होतं. ह्या गोष्टीचा आपण नक्की विचार केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला जितकं ऑपरेशन आपल्याला वाचवता येईल, पुढे ढकलता येईल, टाळता येईल, हे टाळण्याचा प्रयत्न करायचा बरं, असतो. आणखी काही आता उदाहरणं आहेत असतील ना, तर ती सुद्धा आवडतील आम्हाला. हे आता एकच वर्षाचे असल्यामुळे सिम्पटम्स काही नव्हते. आता आपण काही थोडी मोठ्या मुलांची उदाहरणं घेऊया आपण. एक प्रमोद सूर्यवंशी नावाचा रुग्ण, त्या रुग्णाचं वय 42 वर्ष आहे. 21 मे 2022ला ह्या रुग्णांनी रिपोर्ट केलेला आहे. तो रिपोर्ट आहे सिव्हिअर ट्रायकस्पिड वाल्व स्टेनोसिस. ओके. आणि ह्या रुग्णाला काही त्रास होते. तर मी लक्षणं रिपीट करत नाही, कारण काही ठराविक लक्षणं असतात जसं मगाशी म्हटलं. आणि सगळ्यात पहिलं काय होतं तर रुग्णाची लक्षणं कमी व्हायला लागतात, आणि त्याचा त्रास कमी व्हायला लागतो. आणि त्रास कमी झाला तरच तो औषधं पुढे कंटिन्युअस ठेवणार आहे. त्याचा जर त्रास नाही कमी झाला तर तो औषधं बट ऑब्वियस घेणार नाही. सो त्याचा त्रास कमी झाला आणि ह्या रुग्णाला सुद्धा इथं क्लिअरली उल्लेख आहे की 3 महिन्यामध्ये त्याचं वॉल रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पुन्हा हाच विषय आला की 42व्या वर्षी नको. ओके. मग आमचे इथं उपचार सुरू केले. मग त्याच्यानंतर मग आपण 2023चा रिपोर्ट ह्या ठिकाणी जर बघितला तर तो मॉडरेट होता. त्याच्यानंतर पुढचा रिपोर्ट जर आपण बघितला 2024चा तर तो रिपोर्ट आहे माइल्ड एऑर्टिक स्टेनोसिस. म्हणजे कुठेतरी तो आजार जो सिव्हिअर होता तो ह्या 2-3 वर्षामध्ये तो माइल्ड झालेला आहे. आता पुन्हा आपण विचार करूया की 42व्या वर्षी जर ऑपरेशन झालं असतं, वॉल रिप्लेस झाला असता, तर बट ऑब्वियस 55व्या वर्षी दुसऱ्यांदा वेळ आली असती. कसं तरी दुसरं ऑपरेशन होतं. वयाच्या 65 किंवा 70च्या दरम्यान तिसऱ्या ऑपरेशनची वेळ आली असती. पण ते ऑपरेशन मात्र वाटतं एवढं सोपं नव्हे किंवा ते खूपच रेअरली होतं. तिसरं एक उदाहरण आपण घेऊया. एक प्रोफेसर होते देवढे नावाचे. सो ते 2017 साली ते आमच्याकडे ट्रीटमेंटला आले. सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिस होता. मायट्रल वॉल एरिया 1 स्क्वेअर सेंटीमीटर होता आणि 1 महिन्यामध्येच त्याला ऑपरेशन वॉल रिप्लेसमेंटचा सल्ला देण्यात आला होता. वय होतं फक्त 38 वर्ष. आता 38व्या वर्षी ऑपरेशन नको असा एक विचार त्या विचाराच्या मनामध्ये आला आणि मग कुठेतरी शोधायचं असतं. मग कुठेतरी आमचं नाव समोर येतं. मग ते आमच्याकडे आले, उपचार आम्ही सुरू केले. त्यांना छान वाटायला लागलं. ते आता कितीही चालतात, टेकड्या चढतात, डोंगर चढतात, काही त्रास होत नाही. मुळात त्रास कमी झाला तरच पेशंट सॅटिस्फाय होत असतो. आणि मग ज्या वेळेला 1-2 वर्षानंतर रिपोर्ट केला तो रिपोर्ट मॉडरेट आला. आत्ताचा रिसेंट रिपोर्ट जो आहे त्यावेळेला सुद्धा तो छान रिपोर्ट आला. आणि आता कार्डिओलॉजिस्टचं तर ओपिनियन आम्ही घेतच असतो प्रत्येक रुग्णामध्ये, म्हणजे तो एक ऑथेंटिसिटी आम्ही जपतो. आणि मग आता त्या पेशंटचं वय आत्ताचं वय 45 आहे आणि त्या रुग्णाला आता सांगितले की किमान पुढच्या 55 ते 60 वर्षापर्यंत तुम्हाला ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणखी एक सर, जाता जाता आम्हाला आता हृदय विकारांवर आणि त्याच्या आजारांवर आणि त्याच्या उपचारांवर तुमचा खूप अभ्यास आहे. तर जाता जाता आम्हाला काही अशा मोलाच्या टिप्स नक्कीच जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडतील. हृदयाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी, झडपांचं कार्य त्यांना व्यवस्थित करता यावं यासाठी आपण काय केलं पाहिजे, काही टिप्स? ओके. आता हृदयाच्या झडपांचा तर आहे विषय, आता आपण तो सांगितलाच आहे. पण हल्ली जर आपण बघितलं तर हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजेसचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी अँजिओप्लास्टी होणं ही काय आता आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही आहे, किंवा वयाच्या 36व्या वर्षी बायपास सर्जरी होणं ही काही गोष्ट आश्चर्याची राहिलेली नाही आहे. मग आपण थोडा हा विचार करायला पाहिजे की 1990 किंवा 2000च्या अगोदर ह्याचं प्रमाण नगण्य होतं. अगदी 1990च्या अगोदर तर नसल्यातच जमा होतं. मग आता हे का वाढलं असेल? कुठंतरी आपला बदललेला आहार आणि बदललेली जीवनशैली. मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की आपण आपल्या आजी आजोबांना फॉलो करा, कारण ते ऑलमोस्ट सगळे
90-100 गाठलेले शतक खरंय. ठोकतात. हां, म्हणजे त्यांची, याचा अर्थ त्यांची लाईफस्टाईल ही आपल्या हृदयासाठीची महत्वाची होती. कारण आपण जगतो म्हणजे आपलं हृदय जगतं. कारण हृदय थांबलं की आपण थांबलो. म्हणजे माणूस 100 वर्ष जगतो म्हणजे माणसाचं हृदय 100 वर्ष जगतं. सो त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आपलं ट्रॅडिशन फॉलो करा. ते सायन्स बेस आहे. सगळ्या काळाच्या कसोटीवर, सगळ्या मॉडर्न कसोटीवर ते आज प्रूव्ह झालेलं आहे. सोपी टिप सांगतो की तळलेले पदार्थ कमी करा. मोस्टली आपल्याकडे एक म्हण आहे की सणासुदीला, ओके, आता वर्षातले 365 दिवसातले असे 5 ते 6 सणच आहेत. उरलेले 360 दिवस तुम्ही तळलेलं खायचं नाही. पण आपण नेमकं उलटं करतोय. अलग 360 दिवस खातोय, 5 दिवस खात नाही. फास्ट फूडच्या नावाखाली बरंच काही येस, खाल्लं अगदी जंक फूड खाऊ नये, फास्ट फूड खाऊ नये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळा. शाळेमध्ये आपण कवायती करत होतो, कवायती आपल्याला शिकवल्या, आपण शाळा सोडल्या आणि कवायती सोडल्या. तसं नाही, त्या कवायती तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा. आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नक्की सर, आपण पाहतोय की हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील. शिस्तबद्ध लाईफस्टाईल, साधी राहणी तुम्हाला अनुसरावी लागेल आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास आणि पर्यायाने हृदयाचंही आरोग्य चांगलं राहण्यास मदत येईल. तर डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. तर तुम्हाला डॉक्टरांकडनं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच खाली जे स्क्रीनवर डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि डॉक्टरांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता. त्यांचं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला लाभेल. यानंतर इथेच थांबतो. नमस्कार.